नमस्कार मंडळी, मराठी कथा 2.0 या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आपण स्वामींची एक कथा जाणून घेणार आहोत. त्यामध्ये स्वामी आपल्याला सांगतात की प्रारब्ध कुणालाही चुकलेले नाही. तर ती स्वामींची लीला कथेद्वारे आपण आता जाणून घेणार आहोत. चला तर मग कथेला सुरुवात करूया. तर मंडळी, सुमन नावाची एक स्वामी भक्त महिला गरोदर होती. त्यामुळे ती स्वामी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी तिचा पती विष्णू याच्याबरोबर येते. तेव्हा स्वामी तिला म्हणतात की तुला संतती तर अवश्य मिळेल, पण त्यानंतर जे काही होणार ते तू सहन करायची आपली तयारी ठेव. श्री स्वामी समर्थ महाराजांनी सुमनला दिलेलं वचन खरं होणार ही पक्की खात्री होती. पण तयारी ठेव ही स्वामींनी तिला जी ताकीद दिली होती त्यामुळे ती अस्वस्थ होते व तिला थरकाप सुटतो. ती स्वामींनी दिलेल्या इशाऱ्यामुळे खूप काळजीत पडते. काही दिवसानंतर सुमनचा भाऊ शिवा हा श्री स्वामी महाराजांच्या दर्शनाला येतो. तेव्हा स्वामी त्याला धान्याचं एक खाली पोतं देतात. शिवा ते पोतं स्वामींचा आशीर्वाद म्हणून स्वीकार करतो. अशाच एका प्रसंगात जेव्हा सुमन विहिरीतून पाणी आणताना त्याच चिंतेत असल्यामुळे तिचे डोके भानावर राहत नाही व त्यामुळे ती घसरून पडते. त्यानंतर तिला विहिरीतून बाहेर काढण्यात येते. तिची तब्येत कशी आहे व तिला आतून इजा तर नाही ना ही भीती निर्माण झाल्याने तिला वैद्यांकडे तपासणी करता आणण्यात येते. वैद्यबुवा तिची तपासणी करतात व ह्या निष्कर्षावर पोहोचतात की तिच्या पोटात असलेल्या बाळाचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर यानंतर आता सुमन कधीही आई होऊ शकणार नाही हे पण सांगतात. वैद्यबुवांचे हे बोलणे ऐकून सुमन फार खचून जाते. त्याचवेळी इकडे शिवाच्या शेतात जोरदार पाऊस पडल्याने त्याचे पीक खराब होते. शिवाचे सर्व स्वप्न धुळीत मिळतात व त्याच्यावर देशोधडीवर जायची वेळ येते. त्यानंतर तिकडे सुमन पण आपली आत्महत्या करायला नदीवर जाते. तेव्हा अंतर्यामी स्वामी महाराजांना ही घटना आपल्या डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे ते बाळप्पांना वेळेवर पाठवून तिचा जीव वाचवतात. त्यानंतर श्री स्वामी महाराज व बाळप्पांमध्ये संवाद होतो. स्वामी म्हणतात की अरे बाळ्या, जे आमचे निस्सीम भक्त आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या स्वकर्माने प्राप्त झालेले प्रारब्ध भोगावेच लागते. त्यावर बाळप्पा म्हणतात, स्वामी यावर काही उपाय नाही का? हे ऐकून स्वामी म्हणतात, अरे एकदा पापाचे उलट जर प्रारब्ध बदलला तर सुद्धा त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय काही पर्याय नाही. अरे सद्गुरू त्या भोगाला फार फार तर पुढे मागे करू शकतात, पण तरी सुद्धा त्याच्या नशिबी असलेले प्रारब्ध भोगावेच लागतात व म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्त्व देतो. मनुष्याच्या हातून कळत न कळत परिस्थितीवश होऊन पाप घडत राहतात व त्याचे परिवर्तन विपरीत प्रारब्धात न व्हावे म्हणून ईश्वर भक्ती करायची असते. लोग कहते हैं कि भगवान के यहाँ न्याय में देर है. अरे भगवान सबको समय देता है अपने पाप नष्ट करने का. कंस, रावण, हिरण्यकश्यप सबको समय दिया, फिर भी वे नहीं माने, तब उनका संहार किया. हे ऐकून बाळप्पा म्हणतात, स्वामी मग अशा विपरीत प्रारब्धात मनुष्याने काय करावे? त्यावर स्वामी सांगतात, अरे जेव्हा सुसाट्याचे वारे सुटते तेव्हा मनुष्य काय करतो? आपली पांघरलेली घोंगडी घट्ट धरतो. पण जेव्हा दुःखाचे वारे सुटते तेव्हाच ईश्वराची कास सोडतो व म्हणतो की मी देवाचे एवढे करतो, पण माझ्यावर हे संकट का आले? बाळ्या, पण तो हे विसरतो की देवाची जी भक्ती त्यांनी आत्तापर्यंत केली ती जर केली नसती तर आणखी भयान संकट आले असते. तिकडे शेत वाळल्याने शिवा पण खचलेला असतो. त्याची पत्नी त्याचं सांत्वन करते, परंतु त्याच्या मनात विचार येतो
की स्वामींनी धान्याचे खाली पोते देऊन आपल्याला एक खूण केली होती. अशा विचारातच तो खंबीर होऊन उठतो व आपलं आयुष्य पुन्हा उभं करायला निघतो. स्वामी त्याला सांगतात की जसा तू खंबीर होऊन सावरलास तसेच तुझ्या बहिणीला पण व्हायला हवे. तेव्हा आता तू तिच्याकडे जाऊन तिला काहीतरी बोध कर. सुमन खचून गेल्यामुळे ती वेड्यासारखी वागत असते व त्या वेडेपणाच्या भरात ती स्वतःला गळफास लावायला जाते. कर्मधारण संयोगाने तेथे योगायोगाने शिवा व विष्णू येऊन तिला अडवतात व तेवढ्यात स्वामी तेथे प्रकट होतात आणि सुमनला म्हणतात, सुमन, मरण सोपं नसतं व मरण आपल्या जीवाच्या हाती नसतं. देवाने ठरवलेली वेळ पूर्ण झाल्याशिवाय काहीही केलं तरी सुटका होणार नाही. मरण आपल्या ठरलेल्या वेळीच येणार. अगं, आपली सासू, नवरा आणि भावाचा प्रथम विचार कर. तुझ्या या पावलामुळे त्यांना काय वाटले असते? सुमन म्हणते, स्वामी, संतती नसल्यामुळे जे दुःख होतं त्याचं काय करू? तितक्यात शारदा म्हणजे शिवाची बायको आपल्या नंदेला आपलं बाळ देते आणि म्हणते, हे माझं बाळगे, याला तू आपल्या मुलाप्रमाणे वाढव. याची तुला जास्त गरज आहे. मला काय, मला दुसरं अपत्य होईल. स्वामी वचनाप्रमाणे सुमनला संतती प्राप्त होते. सुमन सावरते आणि आनंदाने पुढच्या आयुष्याची सुरुवात करते. तर ह्या कथेमुळे आपल्याला हाच बोध मिळतो की आपले स्वामी व गुरु यांच्यावर विश्वास असणे महत्त्वाचे आहे. प्रारब्ध हे भोगावंच लागतं. स्वामी फक्त ते प्रारब्ध किंवा भोग हे पुढे मागे करू शकतात. त्यामुळे भक्ती व सेवा ही महत्त्वाची आहे. नामस्मरण नित्य करणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख, संकटे हे ज्या गतीने पूर्वी येत होती ती आता त्या गतीने येणार नाहीत व शेवटी त्या संकटावर आपण मात करू शकू. सुख असो किंवा दुःख, या दोन्ही वेळेस आपण आपल्या स्वामी भक्तीवर ठाम असावे. फक्त सुखदुःखात त्यांची आठवण करू नका. मरण हे ठरलेल्या वेळेतच येणार हे पक्के आहे. तर मंडळी, आशा करते तुम्हाला स्वामींचा हा आजचा बोध नक्की आवडला असेल. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन स्वामींच्या सत्यकथा ऐकण्यासाठी आपल्या या मराठी कथा 2.0 या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.